उनो का खेळतोय? 3 तास ट्रेन लेट आहे. होममेड आहे, होममेड. हल्दी बनवलंय होममेड. तू बनवलंय? आमची गाडी 3 तास लेट झाले, उनो खेळून झाले, आता पबजी खेळतात सगळे. ऍक्च्युली हा बोललाय 5,000ची बेट लावले, जर हिने त्याला हरवलं 1v1 M24 पबजी. 5 तास गाडी लेट झाले, कसं वाटतंय? एक्झॉस्ट झाली मी, मला कंटाळा आला. फायनली 5 तासानंतर आमची ट्रेन आलेली आहे. फायनली आम्ही शेवटी 7 तास लेट झाले गाडी. अरे हा माझे पैसे तर हा भरणार होता. कसले ट्रिपचे. ट्रिपचे? हा भरतोय माझे पैसे. केला मी जुगाड केला. कसला? पैसे आपण बँगलोर हे करणार होतो ना. उनो का खेळतोय रे? उनो का खेळतोय? 3 तास ट्रेन लेट आहे. काय करायचं? अभिला सवय झाली लगेच काय बोलायचं. त्याला माहिती आहे कॅमेरा आला की काय बोलायचं. 3 तास माझ्यामुळे पिंपल दिसत. कॅमेरा आला त्याचा गप बसली एकदम. डिसेंबरला जाऊया. मला डिसेंबरला सुट्टी भेटते. ऑगस्टला जाऊ ना. बोर होतंय यार. दिसतोय व्हिडिओ मध्ये. एंटरटेन कर यार प्लीज. मी बनवली आहे ती. कशी खाली काय नाही बघ भाई आपली ट्रेन लेट झाले, त्या ट्रेनचं अनाउन्समेंट सारखं करताय. मला म्हणताय होममेड आहे, होममेड. हल्दी बनवलंय होममेड. तू बनवलंय? आता आम्ही याचा बिझनेस अभि खा बघूया कसं लागते. आज तर हृदय भेटलं. काळं काळं खाली पिंक पण आहे. क्यूट हार्ट. नाही काय की नको नाटक. इट्स मेड विथ लव. कसं आहे रे ह्याचं रेकॉर्ड कर. रेकॉर्ड कर. इट्स मेड विथ लव. नाही नाही खरं रिएक्शन हा देणार. कसं आहे नाही बोलतो. एवढी भारी बोलतो मी बाहेर कसं काढू आता. तोंडात तर टाकला आता बाहेर कसं काढू. हे चांगले आहे. आपण ह्याचा बिझनेस करू शकतो. करूया का? तू आणि मी करूया. करूया. आणि चॉकलेट पण बनवणार तू. हा बनवेल ना सकाळ बनवून बनवायचं पण मी करेन, सामग्री तू आणून द्यायची. ओके ओके चल Done. आता प्रूफ झालाय आम्हाला. दाखव भाई. काढणार दे ना. नख लावतोय. औरत बनने का शौक है हाँ? नाही देऊ शकत. यालाच पाहिजे असतं ना. आज खरा रूप दिसतोय याचा. काय झालं आजकालच्या पिढ्या ते वेगळं- लावलंय की या आजकालच्या पिढ्यांना काय झालंय. माझ्याकडे. नेलपेंट का लावतोय. चेंजी जेनझी आहे. फुल पबजीची इंटेन्स मॅच. माहिती नाही बायको काय बोल. आमची गाडी 3 तास लेट झाले, उन्हो खेळून झाले, आता पबजी खेळतात सगळे. पण इंटेन्स मॅच चालू आहे एकदम. एकदम टफ. हे दोघं आहेत आणि हे दोघं आहेत. सगळं मारला आता. अरे सर रे. काय आलं हरत आला तर काय आला. हे बघ, हे बघ. 1v1 आला आता. जास्त रडतोय आता. रडायला लागला बोलतो आज. अक्षरशः पाणी येतंय आता. रडायला लागला. काय लागत तुझं. भडकला. क्लोज आणतोय. भडकला. क्लोज आणतोय. भडकलो आता. सिरियस. काय नाही. तू मुलगा आहे, मी मुलगी आहे. माझा गेम प्ले नाही. माझा गेम प्ले नाहीये. असं थोडी आता आधी बोलला ना. फोन हँग हो रहा है.
मेरा फोन में hang हुआ है. 100 रुपये सांगेल. ऍक्च्युली हा बोललाय 5,000 ची भेट लावले जर हिने त्याला हरवलं 1v1 M24 पबजी. 1000 देणार. तर हा किती 5,000 नाही कमी केले 1000. ठीक आहे चल 1000 रुपये. 1000 रुपयाची भेट. 4000 दिले. 5000 बोललो ना 1000 केले म्हणजे 4000चा डिस्काउंट दिला. 4000 कमी. 4000 दिले ना तुला. तुला आम्ही आहे तुझा फोटो आम्ही डीपीला ठेवणार आमच्या. आपल्या ग्रुपचा फोटो ग्रुपच्या याच्यावर डीपी. आणि चल बाई 1000 रुपयाची लागली. 1000 रुपये चल. हे पॉवर बँक काढ. ट्रेन येत नाही तर या लोकांना काही सुचत नाही. मोबाईल 5 चालतो हे नाही. काय 21% 21% ट्रेन- खेळायचं. मग चार्जिंग कर पहिली. ट्रेन लेट झाले तर या लोकांना काही सुचत नाही. राहू दे ना चार्जिंग करा मला. गरमागरमामध्ये मध्ये भेट लावली पैशाची. कुछ प्रॉब्लेम नाही. चला बाई. ऑन द स्पॉट मी किंवा देणार. हा चल चल. मला काय झालं 30 सेकंद 30 सेकंद फक्त. मुलगीकडून हरतोय भाई यार फुल सिरियस यार. 2 वर्ष किती वर्ष झाली खेळतोय. सीझन 1 भाई. Season- 2x ला स्कोप लागायचे ना पिस्तलला तेव्हापासून खेळतोय. अरे शपथ. तू कॅम्प करायला सुरुवात केला. काय घंटा 17 सेकंद दे. तुझीला कॅम्प करतो तू. भाई हिस्टोरिकल मोमेंट होणार आहे. हरणार आहे भाई. मरणार खर्रा रे. ओ मेला मेला बोललो ना मेला. भाई शपथ. संपला. कृतिकाकडून हरतोय यार. 3 2 1 100 तर देऊ शकतो 1000. 20-5 ची लीड. जेवढी लीड तेवढे पैसे दिले पाहिजे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. पहिल्या नव्हती पण तेव्हा काय यार हो यार सकाळी 11 वाजून काय सीन यार. रवाना होईल. अभिमानापासून असतो या. मुंबई बँगलोर उद्यान एक्सप्रेस आज अपने पुनर्निर्धारित समय सुबह के 11 पाच तास गाडी लेट झाली कसं वाटतंय. एक्झॉस्ट झाली आहे मी. मला कंटाळा आला अजून 1:15 इथून गाडी सुटणार आहे. अच्छी सर्विस दे रहे हमको. 8-10 इथून निघणार होती. खाली बसलोय इकडे प्लॅटफॉर्मवर गाडी येत नाहीये. येडच झालो आतापर्यंत पोहोचलो थैंक्स असतो. टू इंडियन रेलवे की वजह से पॉसिबल हो रहा है. 5 घंटे प्लेटफॉर्म पे बिताया. वही 5 घंटे तास तो लेट सेवा गाडी. करनी चाहिए रेल्वेवाल्यांनी. अजून पण आली तरी नाही. एक पाण्याची बॉटल तरी दिली पाहिजे रेल्वेवाल्यांनी. कायच काय नाही असं? वैतागले. उनो खेळून पबजी खेळून आता कोणता गेम पण नाही राहिला खेळायचा. आता कुठले गेम पण राहिले नाही. उनो खेळलो सगळं खेळलं. गेमच नाही राहिला. काय माहिती मी एकटीच बडबडते. काय यार सगळे गेम खेळून झाले गेम संपले आता काय करायचं. आता पकडा पकडी राहिलेला. हा बिचारा नाईट वरून आलाय जॉब करून. वाटतं का तोंडावर लाईट केली. फायनली 5 तासानंतर आमची ट्रेन आलेली आहे. सगळे वैतागलेले आहेत. 5 तास गाडी लेट आले. भूक लागली आहे, जेवायचं नाही झालं. इथे माझी सीडी बघ. फायनली आम्ही शेवटी 7 तास लेट झाले. गाडी 7 तास लेट नंतर आम्ही आलो अक्कलकोट रोडला.
सकाळ सकाळी स्वामींचं दर्शन झालं, गर्दी नव्हती. आता हे मेडिकल पण- स्टोर इकडचं मेडिकल स्टोर कसं आहे हे काय असं काय लावलं? ते एक वेगळं टाईप. आता मी बोलली नाही सगळं जुनं. अल्ट्रा प्रो मॅक्स बघ लेवल इथं लॉक. पण. लॉक बघ कशी आहे, सिक्युरिटी बघ किती आहे. खूप कठीण. आता आपण कुठे जातोय? म्हणजे सगळे हे आता आपण कुठे जातोय ते सांग. बघितलं लोकांनी लॉक? मला नाही माहिती. नाही हे आम्ही मंदिरात आता आपण कुठे जातोय? स्वामींचं दर्शन झालं, समाधी मठाकडे. समाधी मठाकडे. हे मिळतात नाही. अच्छा, पण इकडे फार हे बघितलं आम्ही की काय काय बघितलं? बॅनर खूप जास्त प्रकाराचे छापले. बॅनरचं काय करायचं तुला? बोलते वेगळंच बोलते काहीतरी. Banners आहेत. आणि हे बघ हे बिल्डिंग नको. आम्ही काकड आरतीसाठी गेलेलो, काकड आरती तर आम्हाला भेटलीच नाही. आम्ही गेलो आणि आरती संपली, पण दर्शन भेटलं. दर्शन मध्ये इट्स ओके. गर्दी नव्हती, लगेच झालं दर्शन. चला बरोबर आलो म्हणजे आपण. मेन समाधी आहे इकडे समाधी घेतल्या ना स्वामी. त्या मूर्तीच्या खाली, त्यांच्या खाली तळघर टाईप आहे, जसं शिर्डीला ना हा. साईबाबांचं तसं. अच्छा, इकडे अजूनही तो देह आहे म्हणजे. थांबा अजून पूर्ण व्हिडिओ झालेला नाही आहे, कारण व्हिडिओमध्ये मला संपूर्ण माहिती नाही देता आली काही कारणामुळे. तर ती आता मी थोड्याच वेळात संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर ॲक्च्युली आम्ही ट्रेन बुक केलेली उद्यान एक्सप्रेस, ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ते अक्कलकोट रोड. त्या ट्रेनचा टायमिंग होता सकाळी 8:10 वाजता, 8:10. पण ती ट्रेन आली दुपारी 12:30ला. तर ॲक्च्युली 4 तास तिथेच लेट झालेली. तर आमचा पुढचा प्लॅन देखील सगळा खराब झालेला. आम्ही त्यानंतर त्या ट्रेनमध्ये आम्ही बसलो आणि पोचलो अक्कलकोट रोडला रात्री 11:15 वाजता. संपूर्ण बघायला गेलं तर ती गाडी 7 तास लेट झाली. तिथून मग आम्ही ऑटो रिक्षा केली, ती होती 60 रुपये पर पर्सन. ॲक्च्युली असतं 50 रुपये पर पर्सन. रात्री गाडी लेट झाली, खूपच टाईम झालेला, त्यामुळे त्यांनी 60 रुपये पर पर्सन घेतली. त्यानंतर आम्ही पोचलो स्वामी समर्थांच्या मंदिराच्या इकडे. पण आमच्या प्लॅननुसार आम्ही भक्तनिवासमध्ये रूम घेणार होतो, पण खूप उशीर झाल्या कारणाने तो स्वामी समर्थांच्या मंदिराच्या आसपासचा जो एरिया आहे तो पूर्ण बुक्ड झालेला. तर आम्हाला तिकडे रूम भेटलीच नाही. मग अर्धा पाऊण तास आमचा रूम शोधण्यामध्येच गेला. त्यानंतर 1-1.5 किलोमीटर लांब रूम घ्यावी लागली. ठीक आहे, चांगली होती रूम, मी तुम्हाला फोटो दाखवतो हॉटेलचा. त्यांची सर्विस देखील चांगली होती. आम्ही प्रायव्हेट रूम घेतलेला, त्याचे 24 तासाचे 2,000 रुपये चार्जेस होते. आमच्याकडे ऑप्शन नसल्याकारणाने आम्हाला ती रूम घ्यावी लागली, कारण खूपच उशीर झालेला रात्री आणि काहीच ऑप्शन नव्हता आमच्याकडे.
आम्हाला आराम करायला काही भेटला नाही, कारण आम्हाला काकड आरतीसाठी स्वामींच्या दर्शनासाठी जायचं होतं. आम्ही उठलो सकाळी 3:30 वाजता, पण त्या हॉटेलपासून ते मेन रोडपर्यंत पूर्ण चिखलचा रोड आहे, कारण तिकडून फक्त गाड्या जातात. माणसांना चालायला जागाच नाही जोपर्यंत ते सुकत नाही. आदल्या दिवशी पाऊस पडलेला आणि पूर्ण चिखल झालेलं. मग रात्री आम्हाला तिथून फक्त ते 200 ते 250 मीटर आहे हॉटेलपासून ते मेन रोडचा रोड. पण तो चिखलाचा असल्या कारणाने आमचे 20 ते 25 मिनटं तो रोड क्रॉस करण्यातच गेले, ते चिखल क्रॉस करण्यात. मग त्यामुळे आम्हाला थोडासा उशीर झाला, पण आम्ही पोचलो आणि मग आम्हाला कळालं की काकड आरती झाली 5 मिनटं आधीच. फक्त 5 मिनटं आम्ही लेट पोचलो. मग त्यानंतर मग स्वामींचं दर्शन मस्त झालं, पण 15 ते 20 मिनटातच झालं आणि चांगलं दर्शन झालं. स्वामींचं दर्शन भेटल्यानंतर मग आम्ही गेलो स्वामींच्या समाधी मठाकडे. स्वामींच्या मंदिरापासून समाधी मठ 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. आम्ही चालतच गेलेलो. तुम्ही ऑटो करू शकता किंवा चालत पण जवळच आहे. चालत गेलात तर खूप काही गोष्टी बघायला भेटतात. जुन्या काळातल्या गोष्टी तिथे खूप आहेत. लॉक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते मी व्हिडिओमध्ये दाखवले. त्यानंतर समाधी मठाकडे आम्ही गेलो. मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. आतमधला आम्हाला जास्त शूट करायला भेटलं नाही, कारण तिकडे व्हिडिओ करायला देत नव्हते. स्वामी समर्थांच्या समाधी मठाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो खंडोबा महाराजांचं दर्शन घ्यायला. ते तिकडून थोड्याच अंतरावर आहे, 500 ते 600 मीटरवर आहे. मग खंडोबा महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो चोळप्पा महाराजांच्या मठात. चोळप्पा महाराजांच्या घरी स्वामी समर्थांचे ओरिजिनल गोष्टी खूप आहेत. त्यांचे रुद्राक्ष माळ आहे, त्यांच्या पादुका आहेत, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत. तिकडे देखील आम्हाला आतमधल्या रूमचं जो मेन गाभारा आहे तिकडचं व्हिडिओ करायला नाही भेटलं, कारण तिकडे व्हिडिओ करायला देत नव्हते. मी बाहेरचं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, पण आतमधलं आम्हाला नाही बघायला भेटलं. चोळप्पा महाराजांच्या घराच्या बाहेर विहीरसुद्धा आहे. त्या विहीरचं आम्हाला तिकडचे लोक बोलले की तिकडे लिहिलेलं सुद्धा आहे की स्वामी समर्थांनी तिकडे त्या ठिकाणी लघुशंका केल्यानंतर त्या विहिरीला पाणी आलं आणि ते पाणी अजूनसुद्धा आहे आणि ते लोक तीर्थ म्हणून पितात. त्याचं सर्व दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो बाळप्पा महाराजांच्या मठात. तिकडे गेल्यावर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी दाखवतो व्हिडिओमध्ये की तिकडे लाद्यांवर व्हाईट प्रकारच्या बॉर्डर आहेत. त्या बॉर्डर अशा आहेत की त्या लाद्यांवर स्वामी समर्थांच्या पायाचे ठसे आहेत. मी तुम्हाला दाखवतो पायाचे ठसे. एका लादीवर आम्हाला क्लिअर दिसून आले, बाकीच्या लाद्यांवर पण आहेत पण क्लिअरली दिसून नाही येत. त्या मठाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिराकडे आम्ही परत गेलो, कारण आम्हाला महाप्रसाद घ्यायचं होतं. फिरून मग दुपारचे 12-12:30 वाजलेले. मग आम्ही डायरेक्ट महाप्रसादाला गेलो. अक्कलकोटला जाऊन जर महाप्रसाद तुम्ही घेत नसाल तर खूप मोठी चुकी करताय. त्याचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे, अनुभव घेतलाच पाहिजे. त्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही थोडं त्या ठिकाणी फिरलो. काय प्रसादी वगैरे कोणाला घ्यायची होती ती घेतली, काय वस्तू घ्यायची होती ती घेतली. त्यानंतर मग आम्ही परत हॉटेल रूमवर गेलो. तिकडे जाऊन मग थोडा आराम केला आणि त्यानंतर आमची रात्री 10ची परत रिटर्न ट्रेन होती अक्कलकोट रोड ते दादर. खूप चांगला अनुभव आला खरं तर अक्कलकोटला फिरून, स्वामींचं दर्शन घेऊन. आणि तुम्ही देखील जर अक्कलकोटला जात असाल तर फक्त स्वामींचं दर्शन न घेता स्वामींच्या समाधी मठाचं दर्शन, बाळप्पा महाराजांच्या मठाचं दर्शन, चोळप्पा महाराजांच्या घराचं दर्शन देखील घ्या आणि खंडोबा महाराजांच्या मंदिराचं दर्शन देखील घ्या. खूप चांगला अनुभव आला, खूप चांगला एक्सपिरियन्स आला. आणि इथे आमचा प्रवास संपला आणि हा व्हिडिओसुद्धा इथे संपवूया. मिळूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.